नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज रोशन घरी आहे, मी घरी आहे. रोशन तर काय दिवसभर घरीच असतं, आज मी घरीच आहे. आज थोडं बरं वाटत नाही. मी 3-4 दिवस झालं बरंच वाटत नाही, तब्येतच ठीक नाही माझी. पण तब्येत ठीक नसली तरी कामाला जावंच लागते असं थोडी आहे. पण आज जाण्याचं ना माझी इच्छाच नव्हती. सकाळच्या परी थोडंसं बरं वाटतं, परत दुपारच्या नंतर ताप येतो. म्हणलं नाही, आज जायलाच नको, शांत 2-3 दिवस आरामच करावा. घरी असल्यावर आराम तरी कसला भेटतो मेलं नाही. ते वाढावायचे कामं नाही त्याच्यात घरात असल्या, कसला आराम आणि कसलं काय. आले टॅरेसला बसा, इथं थोडंसं हवा तरी सुटते. एवढं गरम होतं आहे घरात, पंखे चालू असून गरम होतं आहे. 2-2 पंखे चालू तरी गरम होतं आहे घरामध्ये. घरात बसू वाटत नाही. क्वेश्चन बसला इथं, त्याला म्हणलं चल व्हिडिओ बनव माझ्यासोबत, तर नाही म्हणला मी नाही बनवत व्हिडिओ, तू एकटीच बनव म्हणून. ते एक व्हिडिओ बनवायला येत नाही. तर भावांनो, आज मला तुम्हाला काय सांगायचं होतं. मी ना किती 12 वर्षाची होती. 12 वर्षाची होती. आणि 12 वर्षाच्या मुलाला कामाला कोण ठेवत नाही. कोण ठेवतं 12 वर्षाच्या मुलाला? तुम्ही म्हणता हे जे व्हिडिओ असेच असतात साधेच. नाही, मला घरातले भांडण व्हिडिओ टाकू वाटत नाही. माझे नॉर्मलच व्हिडिओ असतात आणि शेवटपर्यंत ऐका. तर 12 वर्षाची होती. असेच लोकांचे भांडे घासून आपलं कसं तरी जीवन काढत होते. त्याच्यानंतर असं मनात असं यायचं की नाही, आपण काय केलं पाहिजे, कामाला जायचं. दुसऱ्या बाया जशा कामाला जातात खुरपायला आहे ना, काही पण काम असेल तर कामाला जायचं. तर मग विचारायला जायचे मी, मला कामाला घेताना का म्हणून. तर लहान होते ना, 12 वर्षाची होते. खुरपा हातात धरायला पण येत नव्हतं, 12 वर्षाची पण नसते. तर मग काम करायचे मी. पण ते रानात जायचं नाही, घरचेच कोणाचे भांडे घास, कोणाचे कपडे धुऊ, असं काही पण काम करायचं आपलं. त्यांच्यात जायला लागले मग मी खुरपायला ह्याला. तर काही माझ्या साथीला बाया असायच्या, तर माझं अर्ध काम ओढून घ्यायचे त्या. मग त्यांना पण ज्यांची तर कामाला जायला लागलं ना, त्यांना कधी मी माझी परिस्थिती आहे ना, जास्त कोणाला सांगत नसायची. मी एकटी आहे की मला कोणी सपोर्ट नाही, असं कधी कोणाला सांगत नसायचं. मी माझ्या धंदीत राहायचे, माझं एकटं पण मीच काढायची. मी कोणाला बोलायला जात नव्हते, कोणाला माझी मजबुरी सांगायला जात नव्हते. का सांगायला जात नव्हते? की आपलं हायच नाही कोण, मग कशाला कोणाला सांगायला जायचं. नाही सांगायचं कोणाला, असा स्वभाव होता माझा. कोणाला सांगायचंच नाही, माझंच राहायचं नेहमीच. मग असं करून कामाला जायला लागल्याच्या नंतर माझ्याकडे पैसे यायला लागले. दुसऱ्या बायांना जास्त पगार असायचा, त्याच्यापेक्षा कमी पगार द्यायचे मला. मी काम तेवढंच करायचे, पण लहान वय होतं ना, कमी पैसे द्यायचे. पण त्या पैशातच तुम्हाला माहिती, मी एवढी खुश व्हायची, म्हणजे खुशी वाटायची त्या पैशाची. की मी कामाला जायला लागले, माझ्या कामाचे पैसे यायला लागले. कामाला जायला लागले तर पहिल्यांदा काय घेतलं माहिती, घर नव्हतं मला राहायला. एक कोपी होती, गावाला कोपी माहिती असते ना तुम्हाला, तशी कोपी होती. मग त्या कोपीमध्ये मी थोडं असं सामान नाही, थोडे भांडे इकून तिकून असं करून एक छोटासा, एक स्वतःला करून खावा असं एक छोटासा संसार उभा केला त्याच्यामध्ये. म्हणजे माझं कसं जिद्द होती की मी माझं घर असावा, माझ्या घरात एकटी का होईना मी करून खावा. पण ते छोटासा असा संसार उभा केला. मग रोज कामाला जायचे, एकही दिवस घरी राहत नव्हते मी कधी. आता हे तुम्हाला बोलते ना मी, मला वाईट वाटतं, मला कधी रडायला येतं. पण चला, परिस्थितीला हार मानली नाही कधी, रडले नाही कधी जास्त. अशी एकट्यात बसायची, रडायची. म्हणजे आपल्याला कोणीतरी पाहिजे होतं, आपल्याला जीवन एक रक्ताचं नातं कुठंतरी पाहिजे होतं. परत म्हणायचे जाऊ दे, मरू दे. माझ्यासारखे असे किती का मुलं येतात का, मी थोडी एकटी अनाथ आहे असं वाटायचं. परत तो विचार करायचा, हिंमत वाजवते. मग कामाचे पैसे यायला लागले. पैसे साठवून कपडे घेतले पहिले. नाही तर कुणीतरी कपडे द्यायचे, घालायचेच कपडे घालायचे, शिवायचे, फाटूच तर कपडे घालायचे. अंगातला कपडा जोपर्यंत फाटत नाही ना, तोपर्यंत कपडे घालायचे पहिले. असे दिवस काढले. मग पहिले कपडे घेतल्याच्या नंतर मग थोडंसं घरामध्ये अंग ओढायला कपडे नसायचे, चादर नसायचे, हातरायला पांघरून नसायचं, चप्पल नसायची, कधी चप्पल नसायची पायात. सव अशी होती ना, ते बिना चपलीची राहायची सव होती ना, बिना चपलीचीच चालायची कुठं पण बोंबलं. कधी चप्पल असली तरी घालून जात नसायची. उन्हाळ्याची आठवण यायची चपलीची.
मग चपलीचे 1-2 जोड घेतले. मग मी ना माझ्या हिमतीच्या माझ्या कष्टावर 4 पैसे का व्हायला यायचे ना, तर मी लई खुश राहायचे माझ्या कष्टावर, की माझ्या कष्टाचे पैसे आलेत म्हणून. त्या छोट्याशा झोपडीमध्ये मी एवढी खुश राहायचे माझी. पण मला ज्यांनी साथ दिली, साथ कसली पैशा पाण्याची नाही, एक शब्दाचा सपोर्ट दिलता ना, तर तो सपोर्ट माझ्या आत्तापर्यंत एवढा फायदेशीर पडला की काय सांगू तुम्हाला. माझं जीवन त्या सपोर्टने म्हणजे चांगलं घर भेटलं मला. ते नेहमी सांगायचे मला, ताई म्हणायचे मला गावाला सगळं, तायडी नाव होतं तिकडं, तायडी तू इडेवणी कर, काही बोल, काम कर, पण कधी चुकीचं कोणाला बोलू नको. तुला कोणी नाही, कोणाला वेगळं असं बोलू नको, कोणाला भांडण करू नको, शिव्या देऊ नको. एकदम आईसारखे बापासारखे ते समजावून सांगायचे मला. असा स्वभाव होता त्यांचा, खूप समजावून सांगायचे, एक पुढच्या मुलीसारखं समजावून सांगायचे. मी त्यांचा शब्द पाळायचे, त्यांच्या शब्दाला कधी तडा जाऊ दिला नाही. ते मस्त माझं रक्ताचं नातं नव्हतं, पण शब्दाला तडा जाऊ दिला नाही कधी मी त्यांची. कधी वाईट वाटून घेतलं नाही, की मला बोलतात हा माझ्याकडून चुकलं तर रागवायचे मला. कधी हात नाही उचलला त्यांनी माझ्यावर. काही दुःख लागलं, तब्येत ठीक नसले तर ते धावून यायचे माझ्यासाठी, माझ्या कोपीवरती धावून यायचे. अरे तिला बरं नाही, आज कामाला कशी नाही आली, बरं नाही तिला. आणि मग मला काम लागायला लागलं ना, मग मला सगळं विचारायला लागलं. कामाला जायला लागले, मला खूप आनंद व्हायचा की मी कामाला जाते म्हणून. म्हणजे एवढी लहान आहे तरी पण मला पगार येतो, पैसे येतात. हप्त्याला पैसे यायचे पहिले, हप्त्याला काय का व्हायना माझ्याकडे पैसे येतात. आपल्या कष्टाचा पैसा ना खूप आनंदाने खर्च करतं माणूस, आणि आनंदाने खातं. आपल्या कष्टाचा पैसा त्याला कुठंच झळ लागलेली नसते. कारण की पगार किती पण असो, किती का पैसे येणार, पण महिन्याला कष्टाचा पैसा आला ना, त्यात खूप वेगळाच आनंद असतो. खरं बोलते. असे पहिल्यापासून असे दिवस काढले मी. सांगन अजून तुम्हाला जसं ध्यानात येईल ना तसे व्हिडिओ बनवेन. दुसरे कशा बनवणार नाही हा व्हिडिओ मी, ती माझ्याच भूतकाळाबद्दल व्हिडिओ बनवणार मी. मला दुसरे घरातल्या गोष्टीबद्दल व्हिडिओ बनवायला आवडणार पण नाही. कधी जे माझ्या भूतकाळात घडलं ना त्याच्यावरच व्हिडिओ बनवणार. आणि मुलं कधी असले तर त्यांच्यासोबत बनवणार, पण मुलं कधी येत नाही तर त्यांना आवडत नाही जास्त व्हिडिओ बनवायला. मालकाला पण आवडत नाही, तर मला आधी सांगितलं तर मालकाला कॅमेरा सामने यायला आवडत नाही त्यांना जास्त. आणि काही लोकांचं असं म्हणणं की तुमचे मालक कॅमेरा सामने येत नाही तर व्हिडिओ बनवित नाही, तर मग त्यांचा विरोध आहे का तुम्हाला व्हिडिओ बनवायला. नाही हो, असं काही नाही. आमचे मालक लई चांगले येतं. मी आता हे व्हिडिओ बनवले ना, त्यांना विचारते, त्यांना पाठवते की हा व्हिडिओ मी टाकू का, की काही चुकीचा शब्द निघला आहे का, काही चुकीचं बोलले का कोणाला, तर हा व्हिडिओ मी पोस्ट करू का. पोरांना पण विचारते मी, पोरं पोस्ट कर म्हटलं तर करते, नाही तर परत डिलीट मारते आणि परत बनवते. माझ्या घरातल्यांचं तसं काही म्हणणं नाही. घरातले माणसं माझे खूप समजदार आहेत खरंच.